संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे एका उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपण खासदार असताना जनतेची काय कामे केली याचा आढावा दिला आहे। यावेळी बोलताना राजकीय समीकरणात आपण 17 दिवसात खासदार झालो आणि जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असे खासदार लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे। आपलेच काय लोक आहेत त्याला टिचकी देणारे, टिचकी म्हणतात का काय सरपंच? आता टिचकी पुन्हा कुणाला मारतात काय माहित नाही, परंतु 2019 ची निवडणूक आहे, ते अनेक वर्ष माझं तर मीडियाला एक वळतात काँग्रेसच्या खासदाराचे काय काम असतील। सदाशिव लोखंडे कधी बसायला तयार आहे, त्यांनी 5 वर्षात खासदारांनी काय काय काम केले सांगा, मी सदाशिव लोखंडे काय केलं ते सांगू। माझा संपर्क जरी कमी असेल तरी त्या गावचे माणसे येतील, त्यांचा प्रश्न सोडवण्याचा खासदार म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो, 2019ला पुन्हा शिवसेना पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली आणि भाजप सैन्याचं मनापासून युती झालेली आहे। आता मला वाटतं 4.5 वर्षे साफ मुंगुसासारखंच काम झालं होतं। आम्ही म्हणलं ते ऐकत नव्हते, ते बोलले तर आमच्याकडे लक्ष नव्हतं, पण आता युती मनापासून झालेली आहे। आपले 2.5 वर्षे उद्धव साहेब सीएम राहतील आणि 2.5 वर्षे देवेंद्र फडणवीस सीएम राहणार आहेत, त्यामुळे आता कसली चिंता नका करू। जे काम करायचे असेल मिळून जुळून करू आणि ह्या भागातल्या ज्या समस्या असेल आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी ग्रामपंचायतनी माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांना सहकार्य केलं। 2014ला आपण माझ्यावर आणि माझ्या सरकारवर जसा विश्वास ठेवला तसा 2019ला माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर ठेवा। आणि ह्या ठिकाणी मला बोलण्यासाठी आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी गावकऱ्यांचा आभार व्यक्त करू। दिल्लीचे काय काम आले ते सांगायला पाहिजे ना। आता विखे पाटलांनी त्या दिवशी सांगितलं हे श्रीरामपूरला आमदार साहेबांना ह्या गावात बोललं की त्या गावात आहे। अरे मग ठीक आहे, माझा 1342 गावाचा अनुभव नाही। अरे तुमचा तर अनुभव होता ना, 35 वर्ष तर तुमचे वडीलच खासदार होते आणि तुम्हाला एवढा अनुभव होता तर निवडणुकीचं काय तर खराब होणं। एखादं कृषी प्रोड्युसर कंपनी तुम्ही का निर्माण केलं नाही? एखादा सर्वसाधारण घेऊन घुमण्याची भूमिका आहे। आम्ही म्हणत नाही आम्ही लय जाणकार आहे, 1342 गावचा गाव मला माहिती आहे, पण मला ज्या गावातून लोक आले त्याचं काम करण्याची खासदार म्हणून माझी भूमिका आहे। आणि हे काम करत असताना आपल्याला सर्वांना विनंती करतो की 2014ची निवडणूक आहे, ही 14च्या निवडणुकीत खासदारांनी दिल्ली तर गल्लीत काय आणलं ह्याच्यावर निवडणूक लढवायला पाहिजे। तुम्ही खासदार आहे, मी खासदाराचा निधी आहे 5 कोटी मला वाटायचे आणि वाटायलाच पाहिजे, नाही तर परत तसं व्हायचं। आता मी 1 कोटी 35 लाख रुपये 34 लाख रुपये 2009चे वाघचौरे साहेबांचे मी वापरले ना। आता परत मी 25 कोटी होते ते मी आता 26 कोटी 34 लाख रुपये वापरलेले, त्यामुळे तसा काही प्रकार ठेवला नाही। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की 2009च्या निवडणुकीला उद्धव साहेबांनी पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि आपल्या सुखदुःखामध्ये आणि केंद्राच्या राज्यात पैसा आणण्यासाठी आपण सर्व काम करू। आणि ह्या ठिकाणी काही संपर्काच्या संदर्भात प्रमुख उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा उमेदवार म्हणून माझी निवड केलेली। मी सर्वांना विनंती करेन, हे गाव तसं हुशार आहे, राखीव मतदारसंघाचे मालक फार असतात। मी ह्याच्यासाठी उल्लेख करतो, मी 95ला आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर माझ्याच भागामध्ये निकाळजे गुरुजी गेली 10 वर्षे कर्जत जामखेडचे आमदार होते। मी आमदार झाल्यानंतर त्याला भेटायला गेलो, गुरुजी साधे होते आणि मी एक शंका विचारली त्यांना की गुरुजी आपण मला एक माहिती मिळाली, आपण आमदार निवासामध्ये आपण खाटाखाली झोपत होता, ही खरी आहे का? ते बोलले बरोबर आहे आमदार साहेब, तुम्ही बोलतात ते बरोबर आहे। मला कोठारी साहेबांनी उमेदवारी दिली आणि त्यांनी मला निवडून आल्यामुळे साहेब वरती आले तर मला पाठवर झोपायचो, मी खाटाखाली झोपायचो। आता मी 15 वर्ष आमदार होतो, तुम्ही सर्वांनी मत मला दिल्लीत का? 2019 मोदी साहेबांनी जे काही घरकुलाचं असेल गॅसचं असेल या ठिकाणी अनेक योजना आहेत, ज्याला लाईट नसेल त्यांच्या घरामध्ये लाईट देण्याची भूमिका आहे। सर्व आता आपण 6-6 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देतो। अनेक केंद्राच्या योजना आपल्या गावाच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं
2014 ची निवडणूक, हा मतदारसंघ साहेब अनेक मला वाटतं 35 वर्ष आपले ही निवडणूक 2014 ची निवडणूक आहे. आम्ही केंद्राकडून काय आणलं हे सांगण्याची वेळ आहे. मला तुम्ही 2014ला मतदान केले आणि 2014ला तुम्ही मत दिल्यामुळे हे 3-4 कामाच्या निवडणुकीचे मी मुद्दे सांगणार. एक तर निलवण्याचा विषय, कृषी प्रोड्युसर कंपन्या 8 आहेत, त्या 8ही कंपन्या शेतकऱ्यांना शेतामध्ये जे पिकवणार आहे, ग्रेडिंग पॅकिंग असेल, प्रोसेस असेल किंवा मार्केटिंग असेल, या मार्केटिंग इंटरनॅशनल मार्केटिंग जॉईन करून हे भारत सरकार त्याला खर्च देणार आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला जर किलो मागे 3-4 रुपये जर वाढले तर आमच्या खासदाराला आम्ही डोळे झाकून मतदान केलं होतं आणि त्या खासदाराने आमच्या घरामध्ये काही नाही दिले, ही भूमिका राहणार आहे. केंद्राकडून आपण महिला बचत गट आहे. बऱ्याचशा मी आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये पण एक 600-700 महिला बचत गट केले होते मी कर्जत तालुक्यात. परंतु ह्या भागामध्ये खासदार झाल्यानंतर आपण साई हेमानंद मेडिकल फाउंडेशनचं जो NGO आहे ते लीड करणार आहे तिथं. परंतु हसवाडवानी जे संस्था आहे त्याला नाबार्डनी 1000 महिला बचत गटाला ट्रेनिंग करण्याचे पैसे या ठिकाणी मंजूर केलेले आहे. आणि या 7ही तालुक्यामध्ये प्रत्येकी 1000 महिला बचत गटाला ट्रेनिंग करून त्या खादी ग्रामचे उद्योग असेल, कुक्कुटपालन असेल, डेअरीचे उद्योग असेल किंवा प्रोसेस प्लांट असेल छोटे छोटे, त्याला ट्रेनिंग देऊन त्या महिलाला 2 ते 5 हजार रुपये, 10,000 रुपये त्याचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल, ही नाबार्डची योजना ही आपण या ठिकाणी आणतो. आणि हे आणत असतानाच त्या भागामध्ये अनेक अडचणीचे काम आहे, ते सोडवण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आहे. आणि हे उद्घाटन करताना, माझा सत्कार करताना सरपंच आणि नेतेगणांनी शिवसेना गावात पोस्टरच लावलं, आम्ही मिळून दिलेलं आहे. आता लोकांना माहित आहे आणि जनतेला पण एवढी माहिती आहे, जे काम करेल त्याला मत देतात. आता माझा पण अनुभव आहे, ज्या भावनेने आपण मतदान केलं होतं त्या भावना जागृत करण्याचं आम्ही काम केलं. दुसरं महत्वाचं, ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याचे मी खासदार म्हणून मला देखील वाटतं. मी निवडून आल्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मला असं वाटतं, हे गटातट मी ड्राय भागातला आमदार होतो, मलाच कळलं नाही 1.5 वर्ष कुठं जावं. शिंदे पाटील जिकडं गेलं तरी तर आणि तसे आपले शिवसैनिक जागृतच आहे. त्यामुळे अनेक अडचणीला तोंड देऊन आता कुठं जायचं आणि कसं जायचं. आता त्यातली ज्या 2 कारखान्याचे गट आहेत आपले कारखान्यातले पेर, आता त्यांची सरकट करून मला 1.5 वर्ष कळालंच नाही कुठं जायचं. आणि मग 1.5 वर्ष गेला, आता 3.5 वर्षाचा कालखंड माझा राहिला. आता मी उदाहरण सांगतो, अकोल्यात गेलं पिचड मजबूत आहे, ऐकून घ्या. संगमनेर गेलं, आता त्यांचा उल्लेख करत नाही ना, आता परत बोलतील नाही तर कुणी उल्लेख केला. राहत्याला गेलं तर विखे आहेत, त्यानंतर श्रीरामपूर मध्ये गेलं की मुरकुटे साहेब आहेत, ससाने साहेब स्वर्गीय झाले पण मुरकुटे आहेत. पलीकडे देवाशा दिलं तर गडाख पाटील आहेत आणि कोपरगावला नेलं तर काळे कोले आहेत. आता ह्याच्यातून आणि राखीवडी आहे ना, त्यातून पण मार्ग काढायचा. देशामध्ये एकमेव भाग्यवान उमेदवार होतो त्यावेळेस, 17 दिवसात खासदार झाला. आणि 17 दिवसात खासदार आणि साखरपट्ट्यामध्ये अनेक लोकांना चिमटे घेऊन बघावं लागलं 2 लाख कुठून आले. आता हे 2 लाख आले कुठून, कसे आले, जनतेने निर्णय केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली, भाजप सेना RPIची युती झाली आणि युती झाल्यामुळे सर्वांचं परिणाम म्हणून त्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं. आणि परिवर्तन झाल्यानंतर ही निवडणूक आता आरोचं उद्घाटन करत असताना, ह्या भागामध्ये काम करत असताना एकच भूमिका आहे, हा प्रत्येक विधानसभेमध्ये आम्हाला 80 लाख रुपये खर्च करण्याचा अधिकार आहे. आमदाराला 2.5 कोटी रुपये आणि खासदाराला 6 विधानसभा असल्यामुळे प्रत्येक विधानसभेला 80 लाख रुपये आहे. आता सर्वच गावांनी मला मतदान केलेलं आहे, म्हणून प्रत्येक गावामध्ये काय ना काय देण्याची भूमिका खासदारांनी ठेवली. त्यामध्ये आपण ह्या गावामध्ये
आरो प्लांट असेल, हायमॅक्स असेल, शाळेला कम्प्युटर देण्याची व्यवस्था असेल, या आपण प्रत्येक गावामध्ये काय ना काय फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून 2014ला ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना 182 गावाचा जो मगाशी आपण प्रस्तावित मध्ये उल्लेख केला की 1970 मध्ये निवडणे प्रकल्पाला 7 कोटीचा प्रकल्पाला त्यावेळेस मान्यता दिली आणि 7 कोटीचा प्रकल्प 2018ला आम्ही त्यावेळेस लोकसभेमध्ये मांडला. मुख्यमंत्र्यांनी उपोषणच्या दृष्टीने मांडला. उद्धव साहेबांनी अटी मंत्री वाटवले. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन असेल, या ठिकाणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, गडकरी साहेब असतील, उमा भारती असेल, सर्वांच्या सहकार्याने 2018ला ज्यावेळेस लोकसभेमध्ये बाबांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त लोकसभेमध्ये तो प्रश्न निर्माण झाला आणि त्याचा 3-3.5 वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतर त्याला आपल्याला जय आला. आणि 2018ला ज्या प्रकल्पाची किंमत 7 कोटी असताना 2018ला त्याला 2223 कोटी रुपये केंद्राने मंजूर केले. आणि मंजूर झाल्यानंतर बऱ्याचशा पुढाऱ्यांनी आता आपलं रस्त्यावरचं गाव आहे आणि रस्त्यावरचं गाव सर्वात हुशार असतं. मी देखील दिवळचा आहे, माझं गाव पण हायवेवर आलं. नॅशनल हायवे गेल्यामुळे पहिलं गावात रस्त्याच्या बाहेर असेल तर गावात काय चाललंय हे कळत नाही, पण रस्त्यावर असेल तर देशात काय चाललंय हे गावात कळत. गाड्या वाढल्या तरी लेफ्ट तळवा कमी झाल्या का कमी झाल्या तिथून चालू. म्हणून आपलं गाव रस्त्यावर असल्यामुळे आपण सर्व हुशार आहात आणि हुशार गावचा मला 2014ला खासदार होण्याचा मान आपल्या वतीने मला घेतला.